घोडबंदर रोडनी कहर केला, कहर पूर्ण. ज्या रस्त्याने जायचं होतं तो रस्ता आमचा चुकला, तर आम्ही नागपूर आणि पुण्याच्या दिशेने जायला निघालो. लेमन अगो बाई, हिचे पण लय नखरे चालू झाले लेमन टी. तू कधी नंबर पाठांतर केले सगळे तू? नमस्कार मित्रांनो, मी स्ट्रॉंग संजोग. कशा आहात तुम्ही? तर मित्रांनो, वेदांतला सोडायला मी चाललो होतो स्कूलमध्ये. तर वेदांत बोलतो, पप्पा मला एक गाणं बोलायचंय. तर जा बेटा, तिथे उभा राहा आणि गाणं बोलता बोलता वेदांतच्या मागे जे दिवार आहे ती कशी वेदांतने रंगवली ती पण तुम्हाला दिसेल. पण वेदांत आता गाणं बोलायचंय वेदांतला. चल बोला बेटा. ओम साईराम, मुझे माफ करना. ओम साईराम, मुझे माफ करना. ओम साईराम, सबसे तुझसे पहले लूंगा मम्मी डैडी का नाम. तुझसे पहले लूंगा मम्मी डैडी का नाम. मम्मी डैडी का नाम. गुड 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 गुड. बघा, वेदांचं खूप दिवसापासून चाललंय. त्यांनी कधी गाणं बघितलं होतं हे टीव्ही वरती. बीवी नंबर 1 ह्या पिक्चरचं नाव आहे आणि हे गाणं मला पण खूप आवडलेलं होतं पहिलं. आपल्या जमान्यामध्ये ते अशी गाणी एकदम मस्त होती. तर वेदांतने ते गाणं वेदांतने बरोबर कॅच केलं होतं. पप्पा मला हे गाणं बोलायचं खूप दिवसापासून, पण आज वेदांत जास्त जबरदस्ती करायला लागला म्हणून वेदांतकडून बोलून घेतलं गाणं. तर चला आता वेदांतला स्कूलला सोडा जायचं ना बेटा? नाही, हा, मी एकटा सायकलने जाणार. एकट्या सायकलने जाणार? ओके, चला चला लवकर. स्कूलला जाताना पण वेदांची नाटके. आता रेस लावेल माझ्या बरोबर. हे बघा, सायकल विकल घेऊन एकदम. चला लवकर बेटा. 1 2 3 4 स्टार्ट. चलो चलो. कोण जिंकला रेसिंग मध्ये लवकर सांग. मी हा? मम्मीला इथं ठेव. वेदांत जिंकलाय रेसिंग मध्ये आणि बोलतो सायकल इथेच ठेव जोपर्यंत मी स्कूल वरून येत नाही तोपर्यंत. आणि वेदांची टीचर पण आलेली आहे समोरून. बघा, देखो टीचर बोल रहे सायकल इधर ही रखो. क्या करूं? साइकिल अंदर है, चोरी हो जाएगी ना तो फिर ट्यूशन में नहीं लूंगी मैं. मी तर चल काही मांडवा. हाँ, मी तर चल मांडवा. ये अंदर लेके जा, नहीं तो फिर ट्यूशन में इसमें आना. अगर ये घूम गई तो फिर ट्यूशन किस में आएगा? तसं नाही. हाँ, मम्मी को बोल अंदर लेके जाओ. बोल ट्यूशन आने. हाँ. आता घेऊन जाणार घरी सायकल. जायचं ना? टीचरला बाय कर बेटा. बाय बाबू. बाय बाय. ओके, चला वेदांत आता स्कूलला घेऊन जातो. मी जास्ती मुवमेंट आणि आवाज करतो त्यामुळे मला तर मित्रांनो, आजचा शेड्यूल खूप बिझी आहे. गेलो होतो रूट कॅनल करायला, तिथे 1 तास लागला. घरी आलो, जेवलो. आता निघतो आम्ही ठाण्याला, मी आई आणि सुजल. तर चला चला गाडीत बसतोय आणि खूप खूप घाई आहे आज खूप घाईमध्ये दिवस जाणार आहे आमचा. तर मित्रांनो, फायनली गाडीमध्ये बसलोय. आता आईला शॉपवरून गाडीत बसवणार, सुजलला बसवणार आणि थेट जाणार ठाण्याला. तर मित्रांनो, फायनली शॉपवरती आलेलो आहे. सुजल वेटिंग, आई वेटिंग अँड आय एम गोईंग. चला लवकर बसा, टाइमपास नकोय आपल्याला जरा पण. काय सुजल, तुला ऍड्रेस माहिती ना कुठे जायचंय? येस. आता टाइमपास नको त्याला. मग मी काय टाइमपास करत होतो अशी बोलतेस? बसलीस अरे बाबा. बसलीस का? हाँ. ना. चल आता ताई चाय बनवतायत. चल. तर मित्रांनो, ब्रिज चालू होऊन महिना झाला असेल, महिन्यापेक्षा जास्त. आणि पहिल्यांदा गाडी घेऊन आईला घेऊन येतोय मी ह्या ब्रिज वरती. आणि ही आपली समोर बिल्डिंग बघा, एकदम शो मध्ये, एकदम शो. बोला बोला शो. तर इथे रेल्वेचा ब्रिज आहे हा पण इथे वरती. आणि प्रतिभा अजून एकदा पण नाही आली ह्या ब्रिज वरती, ब्रिज चालू झाल्यापासून. आणि माझं ईस्टला जाणं पण जास्त होत नाही. आणि जेव्हा ते फाटक होतं तेव्हाच आपलं जाणं व्हायचं. मग तेव्हा आपण बोललो, अरे ब्रिज कधी बनतोय, ब्रिज कधी बनतोय. आता ब्रिज चालू झालंय तर जास्त येणं जाणं होत नाही, पण सुटेबल आहे एकदम छान. ज्यांचं होतंय त्यांच्यासाठी चांगलं आहे ते ब्रिज चालू झाल्यापासून. टेक्स्ट टाकायचे ना.
ये शाम मस्तानी मती होश किए जा. घोडबंदरला नाही पोचलो तर कायदेशीर ट्रॅफिक एकदम. आई पण इथे लांबलेट डायरेक्ट झोपून गेली आई. आता किती टाइम इथे ट्रॅफिकला लागणार काय माहिती. जिथे 1.5 तासात पोचायचं होतं तिथे डायरेक्ट बोलतात की 2-2.5 तास अजून लागेल. बघू आता कधी पोचते. तर मित्रांनो आम्ही इथे आलो आहोत ठाण्यामध्ये, जो मुंबई का किचन महोत्सव मध्ये आलोय. हे बघा इथे ठाण्यामध्ये आलेलो आम्ही. इथे आमचा शूट होता त्यासाठी आलो होतो. आता गाडी इथे उभी आहे. आता आम्ही चाललो. इथे जरा पण जागा नाहीये उभा राहायला. एवढा रहदारीचा एरिया आहे. ठाणा स्टेशन जवळ, सगळ्या स्टेशन जवळ असतो. पण नेक्स्ट टाइम गाडी घेऊन येणार नाही, ट्रेननी येणार बाबा. भले ट्रेनची गर्दी चालेल पण या गाडीचं नाही. गाडी उभा करायला जागा नाही. मी दुपारपासून पाणी नाही पियालो, एवढी म्हणजे ट्रॅफिक काय बोलणार. आता चला मित्रांनो, ऍक्च्युली ज्या रस्त्याने जायचं होतं तो रस्ता आमचा चुकला. तर आम्ही नागपूर आणि पुण्याच्या दिशेने जायला निघालो. तर मग छोटासा बोलतात ना सर्व्हिस रोड बघून आम्ही युटर्न घेतला. आणि बरं झालं ते आम्ही रस्ता चुकलो. त्यानिमित्ताने आम्हाला कुठेतरी चहा पिण्यासाठी थांबायला जागा मिळाली. थोडी मोकळी रस्ता इथे, मोकळा रस्ता आहे. त्याच्यामुळे आम्ही थोडा उतरतो इथे आणि चहा वगैरे पितो. कारण माझं डोकं दुखतं, खूप ट्रॅफिक होती. भूक पण लागले पण नाही काय खाणार नाही कारण की माझं डोकं जाम दुखायला लागलं आता. भूक लागली म्हणून काहीतरी लाईट खातोय. चहा घेते लेमन. अगो बाई हिचे पण लय नखरे चालू झाले लेमन टी. तू कधीपासून लेमन टी प्यायला? काय गोड किती असते माहितीये का साखर? लेमन टी बिमन टी हे चोचले कधीपासून तुझे? अरे चोचले कधी दुकानात पिते, चोचले कसले? मी पहिल्यांदा ऐकतो आई लेमन टी घे बोलते. नाही तर नाही तेव्हा चहा कॉफी ठीक आहे. तू काय घेतो? शोरमा. ह्याच्या तर नुसतं खादाड कंपनीच असतात, काय ना काय ते शोरमा बिरमा घेत. काय बोलणार. भूक लागली ना. तर मित्रांनो फायनली मी कॉफी घेतोय, आई लेमन टी घेते. हो लेमन बिमन टाकून. आई कधीपासून तू एवढं सगळं पियाला लागली रे लेमन टी वगैरे? अरे घे आता. चेअर्स कर. चटका लगा रे लगा. ब्लॅक कॉफी पितोय, शुगर नाही त्याच्यामध्ये. आईची कटिंग बघा काय आला. वेगळीच लागते. प्रत्येकाची चव वेगळी असते आई. आपण कोणाला नाव नाही ठेवू शकत, समजलं? वेगळी लागते बोलते तर नाव नाही. हा तेच. हे घे रे दुसरा ग्लास जरा थोडीशी. तर मित्रांनो आमची कॉफी पिऊन झाली पण सुजलचा अजून काय पत्ता नाही. पण ते घशाच्या खाली जात नाही का? लेमन टी पण पियाला आहे ना थोडीच चांगली वाटते. एवढं भरून बरी नाही वाटत. थोडी पियाला तर बरं वाटतं जरा. आणि आपल्याकडे पण लेमन टी आहे एवढी. काय बरोबर आहे. सुजल अरे ये. सुजलचा अजून शोरमा बनतोय तिथे. पाण्याची बॉटल घेतली. या सुजलचा शोरमा बघा काय खातो शोरमा. असं खातात यार हे लोक, मला काही कळत नाही. जेनझी ऍक्च्युली मला ते शोरमा खाताना इथे ते लागला ना तर मला एवढी घाण वाटते ना. पण टिश्यू माझ्या हातात असतो. असं कुठला पण आयटम खात असताना आहे ना एकदम बेकार वाटते तोंडाला लागताना. आणि कोण खात पण असेल तरी मला एकदम घाण वाटते ते तोंडा बिंडाला लागलं. चला तर मित्रांनो आज घोडबंदर रोडनी कहर केला. कहर पूर्ण खाली मिळाला. आणि आई बोललीच होती की स्वामी समर्थांचं मी नाव घेते बाबा, मला रोड खाली मिळू दे. आता तुम्ही अंधश्रद्धा बोला काही बोला XYZ, पण आईच्या मनातून जी गोष्ट आली की, आणि मी पण ऐकलं की स्वामी समर्थ महाराज रोड खाली भेटू दे रे बाबा घोडबंदर, असं आई बोलली. पण मी दुर्लक्ष केलं त्या गोष्टीकडे आणि आईला असं वाटलं की मी ऐकलं नाही. मग जेव्हा रोड आता खाली मिळाला मला मस्तपैकी सुसाट गेलो. तर आई बोलते बघ मी स्वामींना, आई बोलते कुठे आलो? मी घोडबंदर क्रॉस केला. आई बोलते बघ मी स्वामींना बोलली होती. मी बोला हा मी ते ऐकलं होतं आणि माझ्या लक्षात आलं ती गोष्ट. बरोबर आई? हा बरोबर आहे. मग स्वामी आहेत आपल्या पाठीशी. तर मित्रांनो फायनली आम्ही आलोय आणि जशी गाडी पार्क केली तसं आम्ही आता चाललोय शॉप वर. आई जाणार ओल्ड वरती, मी जाणार न्यू वरती. शॉप वाढवणार आणि नंतर घरी जेवणार कायदेशीर. आणि मी जाणार घरी. काय सुजल पण येणार ना आमच्याकडे जेवायला आज. मित्रांनो आलो शॉप वरती तर बघतो तर काय वेदांत अभ्यास करतोय. बेटा हे बेटा काय करतो? हा नाही बोलत. अभ्यास करतोय वेदांत. इथे स्वामी समर्थांचा फोटो आहे. प्रतिभा काय करते रे? प्रतिभा ओके. प्रतिभा कामं करते. पप्पा तुम्ही काय करताय? हा वा 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 वा. किती चहा दिला मग सकाळपासून? हा मारा कॅल्क्युलेटर आणि सांगा. सुजल चालला तू? सुजल चाललाय आईला घेऊन शॉप वरती. वेदांनी पण बाय केलंय.
तर मित्रांनो पप्पांना खूप कौतुक आहे. पप्पा एवढं काय कौतुक वेदांचं, मला काय सांगा, मला काय झालंय एक्झॅक्ट काय झालं, एवढं कौतुक का? मला एक सांग, याच्या बरोबरचा पोरगा कोण मोबाईलचे किती नंबर ध्यानात ठेवू शकते? 2, 3, 4, 5 की 1? किती जण ठेवू शकते ते मला फक्त सांग. जा. मग ह्याने किती काय केलं ह्यानी? बरोबर. काय बरोबर आहे? अरे आता हे बघ, हे माझे 2 नंबर मोबाईलचे त्याच्या मेमरी मध्ये फिट आहेत. हा तो लिहून पण बरोबर दिलेत त्यांनी. परत तुझा बी फिट आहे, तिचा पण फिट आहे, तुझ्या आईचा पण फिट झालाय. हा बेटा, नंबर पाठांतर केले सगळे तू? आईचं सांगू सांग. सांग. 7 7 0 9 3. झालं बेटा, बस झालं, नाही तर फोन यायला चालू होती बाबा. नाही. हा सांगेल याच्यामध्ये फोन यायला चालू होती लगेच. आईचा नंबर काय बोलतो बाई, कसा आहे? माझा नंबर पण पाठवतात. हा? सांगितलं नाही तर काय विचारलं मला सांगितलं तर पाठ करेल ना. तर मित्रांनो जस्ट घरी आलो, कायदेशीर जेवलोय. हे लोकांचं अजून जेवण चालू आहे. वेदा इथे फोनवरती आहे आणि पप्पा काळी करून आलेत केस पप्पांची. का हसायला काय आलं? पप्पा आले, पप्पांची काळी करून केस एकदम कडक मध्ये. काय पप्पा श्रावण आहे म्हणून केस बीस कापून आलाय का कसं, म्हणजे काय सीन काय ते सांगा मला. श्रावण आहे ना. आता नंतर केस नाही कापणार तुम्ही? नाही. केसांना काही काळं केलंय का काय? हम्म. वा केसांना काळं केलंय. तर आता कायदेशीर झोपणार आहे. माझं डोकं दुखतंय, एक गोळी खाणार झोपेची आणि झोपून जाणार. भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची, आम्ही पण काळजी घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.